रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मन पांडुरंग जीवन अभंग घडो संत संग, मज लागी घातले रिंगण सुख दुःख दोन, चित्ती लागो ध्यान पांडुरंगा पांडुरंगा. आषाढी वारीचा आजचा दिवस वारकऱ्यांसाठी अत्यंत भावनिक आणि उत्साहाचा ठरला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पवित्र रिंगण आज सोलापूर जिल्ह्यातल्या पुरंदवडे इथं भक्तिमय वातावरणात पार पडलं. लाखो वारकरी टाळ आणि मृदुंगांचा गजर आणि ज्ञानोबा तुकोबांच्या अखंड जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. रिंगण हा वारीतील केवळ एक धार्मिक विधी नाहीये, तर तो वारकरी परंपरेतील श्रद्धा, समर्पण आणि भक्तीचं एक प्रतीक मानला जातो. माऊलींचा अश्व मैदानामध्ये वेगानं धावत रिंगण पूर्ण करतो आणि त्या पवित्र धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून वारकरी मोठ्या भक्तिभावानं ती मस्तकाला लावतात. ही धूळ माऊलींच्या आशीर्वाद मानली जाते. आज पुरंदवडे इथं पहाटेपासूनच वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. शिस्तबद्ध रांगा, अभंगांचा अखंड निनाद आणि फुगड्या, भारुड आणि हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण हे विठ्ठलमय झालं होतं. रिंगणाचा सोहळा पार पडताच अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळून आलेले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश आजही ही वारी प्रत्येक पावलावरती जिवंत होती. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज अकलूज इथं मुक्कामी आहे. संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं अक्षरशः दुमदुमून गेला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो वारकरी टाळ मृदुंगांच्या गजरात अभंग आणि हरिनामाचा अखंड जप करत अकलूजमध्ये दाखल झाले. अकलूज नगरी आज भक्ती आणि श्रद्धा आणि समतेच्या भावनेनं न्हाऊन निघाली. रस्त्यांच्या दुतर्फा उभं राहून नागरिक वारकऱ्यांचं स्वागत करतात. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची, वैद्यकीय सेवेची आणि महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा सुद्धा अनुभवायला मिळाली. पाहूयात तरी आजच्या या वारीच्या या टप्प्यावर काय काय घडलं.